नमस्कार, मी श्रुती आणि स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आज आलेले आहे माझ्या ढोल ताशा पथकाच्या प्रॅक्टिससाठी. मागं हा जो ग्राउंड दिसतोय तर त्या ग्राउंडवरती शिवराष्ट्र या ढोल पथकाची प्रॅक्टिस असते आणि मी कालच जॉईन केलेलं आहे. आज आहे माझ्या प्रॅक्टिसचा दुसरा दिवस आणि गणपती बाप्पांचं जे आगमन आहे ते फक्त 2 दिवसांवरती राहिलेलं आहे. सो मी लाईफमध्ये अजून कधी ढोल वाजवलेला नाही आहे आणि काल तरी थोडंसं जमलं होतं. आज बघूयात काय कंडिशन असते माझी. पूर्वतयारी जी आहे म्हणजे ढोलचे जे कापड वगैरे असतं तर ते आत्ता कटिंग वगैरे करायचं काम चालू आहे आणि जोपर्यंत प्रॅक्टिस चालू आहे तोपर्यंतचा ब्लॉग आणि प्रॅक्टिसच्या नंतर सुपारी ज्या वेळेला मिळते, ज्या दिवशी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे, हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्ण बघा. बरं, कसं वाजवणार? कसं वाजवणार? हाताने वाजवणार का काठीनं? हे गणेश चतुर्थीचा दिवस आणि सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आलेल्या आहे ग्राउंडवरती प्रकाशनगर मधल्या, जिथं आम्ही या ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतो आणि या ग्राउंडवरूनच आता आम्ही पहिली सुपारी जिथं आहे त्या ठिकाणी जाणार. ते छोटंसं हे गणपती मंदिर आणि या मंडळाचं कार्य असं आहे की हे जे मंदिर आहे तर तेच त्यांना मोठं बांधायचं या ग्राउंडवरती आणि त्यामुळं त्यांनी हे ढोल ताशा पथक वगैरे असं चालू केलंय. त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला गणपती बसवलेला बघायला मिळतो. खूप सुंदर आहे. इथं पोहोचल्यानंतर जे काही डाव वगैरे आहेत ढोलाचे ते सर्व तुम्हाला बघायला मिळतील. थोड्या वेळात निघतोय आता आम्ही इथून. मंगलमूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. समुद्रवस्ने देवी पर्वतस्य नमस्ते. विश्वपते नमस्तुभ्यं पादस्पर्शं समर्पयामि. ओम शांति शांति शांति. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. आई राजा.
आता वाजलेलं आहेत 5:15 आणि प्रार्थना वगैरे सगळं झालं, ढोल वगैरे सगळं गाडीमध्ये ठेवून झालेलं आहेत आणि आता मी फायनली चाललोय पहिल्या सुपारीसाठी. सगळ्यात बेस्ट आपण आहेत ना, तर आज दाखवून द्या की आपण किती बेस्ट आहे. कोण नवीन नाही, कोण जुनं नाही, कोण सिनियर नाही. रिस्पेक्ट सगळ्यांना दिला पाहिजे, रिस्पेक्ट सगळ्यांचा आला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं प्रत्येकाने आपापलं काम चोख बजावा. आज आपण ना गोट्यासाठी, ना बंड्यासाठी, ना लक्यासाठी, ना डिग्यासाठी, ना हेमंतसाठी, आज आपण फक्त आपली एनर्जी वापरतो जे फक्त आणि फक्त शिवराष्ट्र तुमचं. ठीक आहे, तर आपलं नाव कसं राहील तुमचं हे सगळ्यांनी बघा. गोट्या नाही म्हणणार आहे की मी काठी पडले मी कशी उचलू. सगळ्यांनी ते काम करा प्रामाणिकपणे. सगळ्यांसाठी बेस्ट लक आणि मी मनापासून पथक प्रमुख म्हणून तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद मानतो की तुम्ही प्रॅक्टिसला तसा वेळ दिला, तसं डिसिप्लिन पाळता आणि तुम्ही पण क्वालिटी काम करता.
तर मग मंडळी, असा होता माझा आजचा दिवस, ज्यामध्ये मी खूप काही नवीन शिकले आणि फर्स्ट टाइम ढोल पण वाजवला. आणि शेवटी बाप्पांचं दर्शन घेतलं, महाप्रसाद खाल्ला आणि घरी गेलो. तसेच खूप खूप धन्यवाद शिवराष्ट्र ग्रुपमधील सर्व मित्रमैत्रिणींचे. चला तर मग भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.